Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 3, Modes of Reproduction, Exercise on Modes of Reproduction. विद्यार्थी मित्रांनो, आपलं मोड्स ऑफ रिप्रोडक्शन या अगोदरच्या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेलं आहे. आज आपण या लेक्चरमध्ये एक्झरसाइज घेणार आहोत. या मोड्स ऑफ रिप्रोडक्शनवर कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारू शकतात बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर हे एक्झरसाइज सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे की ऑनलाईन टेस्ट आपण चॅप्टर नंबर 1 तसेच चॅप्टर नंबर 2 या दोन्हीवर ऑनलाईन टेस्ट 20 मार्काची आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप घेत आहे. आणि या व्हिडिओ सोबत आपण ट्रेडिशनल क्रॉपवरची लिंक आणि कमर्शियल क्रॉपवरची लिंक तुम्हाला सेंड करत आहे. तुम्ही त्या यूट्यूबवर डिस्क्रिप्शनमध्ये बघायचं आहे आणि त्यावर क्लिक करून ती एक्झाम द्यायची आहे की आपलं किती चॅप्टरवर समजलेलं आहे, आपल्याला प्रश्न सोडवायला येतात की नाही हे तुम्ही स्वतः जज करू शकतात. फक्त लिंकवर क्लिक करणे, नेक्स्ट बटनवर क्लिक करणे, तुमचं पूर्ण नाव टाकणे, नंतर नेक्स्ट बटन क्लिक करणे, तर तुम्हाला ती लिंक पेपरवर घेऊन जाणार. तिथं तुमची टेस्ट सुरू होणार. टायमिंगचं वगैरे काही बंधन नाही आहे. तर पूर्ण MCQ आहे ते सिलेक्ट करायचे आहे. तर प्रत्येक प्रश्न हे 5-5 मार्काचं, म्हणजे एक मार्काला असे 5, एका प्रश्नामध्ये 5 बीट आहेत आणि असे 4 प्रश्न आहेत. पहिलं MCQचा भाग आहे, दुसरं मेक द पेअर आहे, तिसरं ऑड अँड आउट आहे, ट्रू फॉल्स आहे. तर हे 4 क्वेश्चन आहेत 5-5 मार्काचे. तर तुम्हाला किती मार्क मिळतील तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा तुम्ही सबमिट बटनवर क्लिक केलं, सबमिट होणार आणि लगेच तुमचा रिझल्ट येणार. तर हे तुमच्या प्रॅक्टिससाठी हे ऑनलाईन टेस्ट मी पाठवित आहे. तसं ते आमच्या कॉलेजच्या नावानं आहे, तर तुम्ही ते सॉल्व करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या विद्यार्थ्याबरोबर तुमचे जर फायदा होत असेल तर आवश्यक फायदा करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर सुरू करूया आपण ही एक्झरसाइज. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. त्यामधलं ए, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. यालाच आपण MCQ असं म्हणतो. तर एक एक आपण बघूया. पहिलं आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, डेव्हलपमेंट ऑफ सीड. डेव्हलपमेंट ऑफ सीड विदाउट सेक्शुअल फ्युजन. विदाउट सेक्शुअल फ्युजन रेफर्स टू डॅश. काय म्हटलेलं आहे? डेव्हलपमेंट ऑफ सीड. सीड डेव्हलपमेंट होतं विदाउट सेक्शुअल फ्युजन, रेफर्स टू डॅश. खाली दिलेलं आहे अपोमिक्सिस, पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, अपॉस्पोरी. आता सीड तयार होतं हे कधी तयार होणार आहे? जेव्हा डिप्लॉइड असेल तेव्हा सीड तयार होणार आहे. हेप्लॉइड असेल तेव्हा सीड तयार होणार नाही. लक्षात, विदाउट सेक्शुअल फ्युजन असं म्हटलं आहे. डेव्हलपमेंट ऑफ सीड विदाउट सेक्शुअल फ्युजन रेफर्स टू. आता हे सगळं कशामध्ये होतं? अपोमिक्सिस. हे पार्थेनोजेनेसिस अपोमिक्सिसचं उदाहरण आहे. अपोगॅमी अपोमिक्सिसचं आहे. अपॉस्पोरी अपोमिक्सिसचंच आहे. तर इथं आपण चॉईस करूया अपोमिक्सिस. अपोमिक्सिस. तर या MCQ वरून आपल्याला अनेक MCQ तयार करता येतात. तर ते कसे तयार करायला पाहिजे? तर हे 4 MCQ तसेच 4 पर्याय तसेच ठेवायचे. वरचं मॅटर बदलायचं आहे आणि खाली कशाला ते लागू होणार आहे तसे तुम्ही तयार करू शकतात. उदाहरणार्थ, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द एग सेल विदाउट फर्टिलायझेशन रेफर्स टू.
काय म्हटलेलं इथं, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द एग सेल विदाउट फर्टिलायझेशन, हे आपण तयार करत आहोत बरं, विदाउट फर्टिलायझेशन रेफर्स टू, हे कुठं असं होतं, पार्थेनोजेनेसिसमध्ये होतं. MCQ 4 तसेच ठेवायचे. मग सिलेक्ट कोणतं करणार आपण, पार्थेनोजेनेसिस. दुसरं असं तयार करू शकतो आपण, एम्ब्रियो फ्रॉम आयदर सिनर्जिड्स or antipodal cell of the embryo sac is called dash. हे कुठं होतं, सिनर्जिड, अँटीपोडल सेल, एम्ब्रियो सॅक मध्ये. एम्ब्रियो सॅक कुठं तयार होणार आहे, कुठं, अपोगॅमी. तर काय येणार, अपोगॅमी. नेक्स्ट, द एम्ब्रियो डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन हे कुठं होत असते, अपॉस्पोरीमध्ये. कुठं होत असते, अपॉस्पोरीमध्ये. 5वा MCQ आपण तयार करूया, डॅडॅश अपोमिक्सिस कॉमनली फाउंड इन सायट्रस अँड मँगो. सायट्रस अँड मँगो या फळामध्ये कोणतं अपोमिक्सिस कॉमनली फॉलोड होतं. अपोमिक्सिस कोणकोणते आहेत, पार्थेनोजेनेसिस आहे, अपोगॅमी आहे, अपॉस्पोरी आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो. तर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो हे एकमेव एक्झाम्पल आहे सायट्रस आणि मँगोमध्ये. पॉली एम्ब्रियो तयार होतं मँगो आणि सायट्रसमध्ये. तर हे पॉली एम्ब्रियोनी जे असतं हे ट्रू टू टाईप प्रोजेनी ऑब्टेन होत असतं. का होतं, तर ते फक्त सीड जे तयार झालेलं असतं ते फक्त फिमेल गॅमेट्स पासनं तयार झालेलं असतं, डिप्लॉइड पासनं. कारण मेल गॅमेट्स इथं युनियन होत नाही. तर कॅरेक्टर 100% कोणाचे येणार आहेत, फिमेल पॅरेंटचे येणार आहेत. तर फिमेल पॅरेंटचे येतात म्हणजे ट्रू टू टाईप प्रोजेनी ऑब्टेन होतं. मँगो आणि सायट्रसमध्ये आपण रिप्रोडक्शन हे बियाद्वारे सुद्धा करू शकतो, कारण की टोटल 100% प्रोजेनी हे कुठून येणार आहे, फिमेल गॅमेट्सपासनं. तर 100% ट्रू टू टाईप प्रोजेनी ऑब्टेन होणार आहे. तर इथं काय येणार, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. नेक्स्ट, रिप्रोडक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड. काय म्हटलं आपण, रिप्रोडक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड. इथं दिलेलं आहे अपोमिक्सिस, असेक्शुअल, व्हेजिटेटिव्ह, ऑल अबाव है ना. तर हे विदाउट डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट हे कशामध्ये बघायला मिळतं आपल्याला, अपोमिक्सिसमध्ये. कुठं, अपोमिक्सिसमध्ये बघायला मिळतं. तर हे थोडं कन्फ्यूज आहे. तसं असेक्शुअलमध्येही आहे. असेक्शुअल हे करेक्ट असणार आहे. असेक्शुअलमध्येच अपोमिक्सिस आहे, व्हेजिटेटिव्ह आहे आणि ऑल अबाव. तर व्हेजिटेटिव्हमध्ये हे फ्युजन होत नाही. तर आपण कोणतं निवडणार, असेक्शुअल. नंतर बनाना प्लांट इज प्रपोगेटेड बाय डॅश. पर्यायामध्ये दिलेले आहे सेक्शुअल, सीड, व्हेजिटेटिव्ह, अपोमिक्सिस. बनानाचं प्रजनन कशाद्वारे होणार आहे, सेक्शुअलमध्ये होणार आहे का, नाही. सेक्शुअलमध्ये नाही म्हणजे सीड पण नाही. मग अपोमिक्सिसनं होत आहे का, नाही. बनाना कसा आहे, सीडलेस आहे. पार्थेनोजेनेसिस म्हणजे पार्थेनोकार्पी फ्रूट आहे. तिथं योग्य कोणतं राहणार आहे, व्हेजिटेटिव्ह. नंतर आपण एक तयार केलं, संत्रा इज कमर्शियली प्रपोगेटेड बाय डॅश. पर्यायामध्ये दिले आपण सेक्शुअल, सीड, व्हेजिटेटिव्ह, अपोमिक्सिस. संत्र्याचं कमर्शियली प्रपोगेशन काय, बडिंगनं केलं जातं म्हणजेच व्हेजिटेटिव्ह. व्हेजिटेटिव्ह इथं दिलेलं आहे म्हणजे करेक्ट आहे. मँगो इज कमर्शियली प्रपोगेटेड बाय, पर्यायामध्ये दिलं सीड, कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग. मग करेक्ट का असणार आहे, मँगोचं प्रपोगेशन ग्राफ्टिंगद्वारे होत असतं. कशाद्वारे, ग्राफ्टिंगद्वारे. शुगर केन इज प्रपोगेटेड बाय,
शुगर केन इज प्रपोगेटेड बाय डॅश डॅश. पर्याय दिले सीड, बरोबर आहे का नाही. सेट्स दिलं, सेट न होत असतं, बडिंग न होते का नाही, ग्राफ्टिंग न होते का नाही. ओके, तर एवढे आपल्याला यावर स्वतः आपण MCQ असं तयार करू शकतो. दुसरं आपण टेक्स्टबुक मधलं बघू. अ फ्लावर कंटेनिंग बोथ स्टेमन्स अँड पिस्टिल इज अ डॅश डॅश. ज्या फ्लावरमध्ये स्टेमन्स आणि पिस्टिल आहे त्याला कोणतं फ्लावर असं म्हणणार. स्टॅमिनेट फ्लावर म्हणणार का नाही, कारण त्याच्यामध्ये काय असतं, फक्त स्टेमन असतं, म्हणून स्टॅमिनेट फ्लावर. पिस्टिलेट फ्लावर म्हणजे ज्या फ्लावरमध्ये पिस्टिल आहे त्याला पिस्टिलेट फ्लावर. परफेक्ट फ्लावर म्हणजे ज्यामध्ये दोन्हीही ऑर्गन प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार, परफेक्ट फ्लावर. त्यालाच आपण काय म्हणतो, बायसेक्शुअल फ्लावर. तर कोणतं करेक्ट आहे, परफेक्ट फ्लावर. इथं दिलेलं आहे परफेक्ट, तर परफेक्ट फ्लावर चॉईस करणार आपण. नन येणार का नाही. तर यावर आणखीन आपल्याला अशाच पद्धतीचे आणखीन MCQ आपल्याला तयार करता येतात. आपण तयार केलेले सांगतो तुम्हाला. अ फ्लावर कंटेनिंग ओनली स्टेमन नोन ॲज काय ना, स्टॅमिनेट फ्लावर. हेच ठेवायचे, तर स्टॅमिनेट फ्लावर येणार. काय ना, स्टॅमिनेट फ्लावर. दुसरं फ्लावर कंटेनिंग पिस्टिल नोन ॲज पिस्टिलेट फ्लावर येणार. काय ना, पिस्टिलेट फ्लावर. प्लांट हॅव्हिंग मेल अँड फिमेल, प्लांट हॅव्हिंग मेल अँड फिमेल reproductive organs present in same flower is known as. ज्या फ्लावरमध्ये दोन्हीही ऑर्गन प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतात. खाली पर्याय दिले. डायोसियस म्हणता येणार का नाही, मोनोसियस नाही, युनिसेक्शुअल नाही, त्याच्यामध्ये एकच ऑर्गन असते त्याला युनिसेक्शुअल म्हणता येतं. बायसेक्शुअल हे करेक्ट. हे आपण तयार केलेले आहे, आपण तयार केलेले आहेत. दुसरं आपण बघूया. स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर ऑकर ऑन द सेम प्लांट बट ॲट अ डिफरंट लोकेशन नोन ॲज काय ना, स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर्स ऑकर ऑन द सेम प्लांट बट ॲट अ डिफरंट लोकेशन. एकाच झाडावर दोन फ्लावर ऑर्गन वेगळ्या फ्लावरमध्ये आहे, पण ते फ्लावर त्याच झाडावर आहे वेगळ्या लोकेशनवर. त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण बट ॲट अ डिफरंट लोकेशन म्हटलेलं आहे. डिफरंट लोकेशन त्याला काय म्हणणार आपण, मोनोसियस म्हणणार. काय म्हणणार, मोनोसियस. एक्झाम्पल कोणतं असतं मोनोसियसचं, मेज, कोकोनट वगैरे आहे ना, बनाना. तर त्याच झाडावर असणार आहे, पण दोन्ही ऑर्गन वेगळ्या फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत. मेल फ्लावर वेगळं आणि फिमेल फ्लावर वेगळं असणार आहे, पण त्याच एकाच झाडावर असणार. अशा वेळेस आपण त्याला काय म्हणणार, मोनोसियस प्लांट म्हणणार. आपण काय म्हणणार, मोनोसियस प्लांट. असे तुम्ही तयार करा स्वतः. स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर ऑकर ऑन डिफरंट प्लांट. स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर ऑकर ऑन डिफरंट प्लांट नोन ॲज काय म्हणणार आपण, डिफरंट प्लांट. वेगळ्या झाडावर मेल फ्लावर वेगळ्या झाडावर आहे, फिमेल फ्लावर वेगळ्या झाडावर आहे. म्हणजे स्टॅमिनेट फ्लावर वेगळ्या झाडावर आणि पिस्टिलेट फ्लावर वेगळ्या झाडावर. अशा वेळेस आपण त्या झाडाला आपण काय म्हणणार, त्याला म्हणणार आपण डायोसियस प्लांट. काय म्हणणार, डायोसियस. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. डॅडॅस इज अ एक्झाम्पल ऑफ मोनोसियस प्लांट. खाली दिलेले उदाहरण पपया, मेज, डेट पाम आणि हेम्प. तर मोनोसियसचं खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे पिकाचं. पपया मोनोसियस आहे का, नाही, तर डायोसियस आहे. मेज आहे का, हां राईट, मेज आहे, मोनोसियसचं उदाहरण आहे. ओके. डेट पाम आहे का, नाही, ते काय डायोसियसचं आहे. हेम्प हे डायोसियसचं आहे. नेक्स्ट बघूया आपण. डॅडॅस इज अ एक्झाम्पल ऑफ डायोसियस प्लांट. खाली एक्झाम्पल दिले, मेज, कोकोनट, बनाना, पपया. आता मेज कशाचं उदाहरण आहे, मोनोसियसचं आहे.
कोकोनट कशाचं उदाहरण आहे? मोनोसिएटचं. बनाना कशाचं उदाहरण आहे? मोनोसिएटचं. पपया कशाचं आहे? डायोसिएटचं. म्हणजे हे करेक्ट, पपया चॉईस करायचं. नेक्स्ट आपण घेतलं उदाहरण, डॅडॅस इज अ एक्झाम्पल ऑफ अंडरग्राउंड स्टेम. बल्ब दिलं, सकर दिलं, रनर दिलं, स्टोलन दिलं. मग बल्ब कशाचं उदाहरण आहे? अंडरग्राउंड स्टेमचं आहे. सकर कशाचं आहे? सब एरियल स्टेमचा आहे. रनर कशाचा आहे? सब एरियल स्टेमचा आहे. स्टोलन कशाचा आहे? सब एरियल स्टेमचा आहे. म्हणजे बल्ब हे करेक्ट अंडरग्राउंड स्टेमचं उदाहरण. डॅडॅस इज अ एक्झाम्पल ऑफ सब एरियल स्टेम. डॅडॅस इज अ एक्झाम्पल ऑफ सब एरियल स्टेमचं उदाहरण कोणतं आहे? खालीलपैकी दिलं. बल्ब एक दिलेला आहे, सकर दिलेला आहे, ट्यूबर दिलेला आहे, रायझोम. सब एरियलचं उदाहरण विचारत आहे. बल्ब हे अंडरग्राउंड स्टेमचं उदाहरण आहे. सकर हे सब एरियलचं आहे. तर हे करेक्ट. ट्यूबर अंडरग्राउंड स्टेमचा आहे, रायझोम अंडरग्राउंड स्टेमचा आहे. मग आपण कोणतं चॉईस करणार? सकर. नेक्स्ट, बल्बिल इज अ मॉडिफाईड डॅडॅश. मॉडिफाईड फ्लावर आहे का बल्बिल? का स्टेम आहे मॉडिफाईड? का रूट मॉडिफाईड आहे? का लीव्ज मॉडिफाईड आहे? बल्बिल हे उदाहरण कशाचा मॉडिफाईड आहे? फ्लावरचा आहे. बल्बिल एक फ्लावर आहे, ते मॉडिफाईड फ्लावरचा एक्झाम्पल आहे. ओके. नेक्स्ट, एअर लेअरिंग इज अ कॉमनली डन इन डॅडॅश क्रॉप. एअर लेअरिंग हे कशामध्ये फॉलो केलं जातं? ग्रेपमध्ये का संत्र्यामध्ये का पोमोग्रेनेट का बनाना? पोमोग्रेनेट हे वेल नोन एक्झाम्पल आहे एअर लेअरिंगचा. ओके, पोमोग्रेनेट चॉईस करायला पाहिजे. कटिंग इज डन इन डॅडॅश क्रॉप. कटिंग कशामध्ये फॉलो केली जाते? ग्रेपमध्ये का संत्र्यामध्ये का पोमोग्रेनेट का मँगो? ग्रेपमध्ये. ओके, ग्रेप चॉईस करायला पाहिजे. टी बडिंग इज डन इन डॅश क्रॉप. ग्रेपमध्ये का संत्र्यामध्ये का पोमोग्रेनेट का मँगो? संत्र्यामध्ये टी बडिंग केली जाते. स्टोन ग्राफ्टिंग इज डन इन डॅश क्रॉप. स्टोन ग्राफ्टिंग कशामध्ये केली जाते? स्टोन ग्राफ्टिंग मँगोमध्ये केली जाते. तर असे तुम्ही स्वतः MCQ भरपूर तयार करू शकता. लक्षात. तिथं आता टेक्स्टबुकमध्ये आपण थोडं बघूया. रिप्रोडक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड काय घेणार आपण? अपोमिक्सिस चॉईस करणार का? नाही. असेक्शुअल. यस, असेक्शुअल मध्येच मोडणारे अपोमिक्सिस आहे, व्हेजिटेटिव्ह. म्हणजे करेक्ट कोणतं राहणार? असेक्शुअल. असेक्शुअल मध्ये डू नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. कारण अपोमिक्सिस आपण चॉईस केलं तर व्हेजिटेटिव्ह राहणार आहे की नाही, म्हणून आपण असेक्शुअल हे करेक्ट आहे. नेक्स्ट, प्लांट हॅव्हिंग male and female reproductive organ present in same flower is known as dash. मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट आहे एका फ्लावर मध्ये, त्याला आपण काय म्हणणार? डायोसियस म्हणणार का? मोनोसियस म्हणणार का? युनिसेक्शुअल म्हणणार का? नाही, काय म्हणणार? बायसेक्शुअल. बायसेक्शुअल म्हणजेच एकाच फ्लावर मध्ये दोन्ही ऑर्गन प्रेझेंट आहे. अँड्रोसियम गायनोसियम प्रेझेंट आहे, स्टेमन आणि पिस्टिल प्रेझेंट आहे. त्याला काय म्हणतात? बायसेक्शुअल. त्यालाच परफेक्ट फ्लावर सुद्धा म्हणतात, त्यालाच हर्मॅफ्रोडाइट असेही म्हणतात. नेक्स्ट, द फ्युजन ऑफ वन ऑफ द टू स्पर्म्स विथ द एग सेल रिप्रोड्यूस or producing a diploid zygote is known as रिप्रोडक्शन म्हणता येणार का? नाही. गमेटोजेनेसिस म्हणणार का? नाही. फर्टिलायझेशन म्हणणार? नाही. काय म्हणणार त्याला? अपॉस्पोरी म्हणणार. काय म्हणणार? अपॉस्पोरी. अपॉस्पोरी. नेक्स्ट, आता आपण काढलेले आणखीन MCQ आहे ते थोडं बघूया. एक्स प्लांट ट्रान्सफर इनटू न्यूट्रिएंट मीडियम known as. Explant transfer into nutrient medium is known as. एक्सप्लांट आपण न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ट्रान्सफर करत असाल तर त्याला काय म्हणणार आपण? काय म्हणणार? एक्सप्लांट ट्रान्सफर इनटू न्यूट्रिएंट मीडियम नोन ॲज इनॉक्युलेशन म्हणणार आपण. काय म्हणणार?
इनॉक्युलेशन. एक्स प्लांट आपण न्यूट्रिएंट मीडियामध्ये ट्रान्सफर करत असाल तर त्याला काय म्हणणार आपण इनॉक्युलेशन म्हणणार. काय म्हणणार इनॉक्युलेशन. द प्लांट मटेरियल युज्ड फॉर कल्चरिंग इज कॉल्ड डॅश. जे प्लांट मटेरियल ग्रो करण्यासाठी आपण जे कल्चर मीडिया वापरतो त्याला आपण काय म्हणणार बघा. द प्लांट मटेरियल युज्ड फॉर कल्चरिंग इज कॉल्ड ॲज. जे कल्चर मीडियामध्ये आपण प्लांट मटेरियल वापरतो त्याला आपण एक स्पेशल नाव दिलंय. त्याला काय म्हणतो आपण एक्स प्लांट. काय म्हणतो आपण एक्स प्लांट. टिश्यू कल्चर ऑल्सो नोन ॲज. टिश्यू कल्चरचं दुसरं नाव काय इन व्हिट्रो कल्चर आहे. काय इन व्हिट्रो कल्चर. इन व्हिट्रो कल्चर. द फ्युजन ऑफ वन ऑफ द टू स्पर्म हे आपण बघितलं आताच आहे ना. तर या पद्धतीने MCQ तुम्हाला काढता येणार. नंतर आपण बघूया मेक द पेअर. त्याला आपण मॅच बिटवीन ग्रुप ए अँड बी असं म्हणतो. मेक द पेअर. आता इथं टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे स्टॅमिनेट फ्लावर ग्रुप ए मध्ये, दुसरं पपया, तिसरं पिस्टिलेट फ्लावर आहे. तर आपण ॲड करायचे त्याच्यामध्ये मेज आणि परफेक्ट फ्लावर म्हणजे 5 ग्रुप ए मध्ये ॲड करायचं आहे. 3च दिलेले 5 द्या. मेज आणि परफेक्ट फ्लावर ॲड करा. इकडं ग्रुपमध्ये फिमेल फ्लावर, डायओसियस स्पेसीज, बायसेक्शुअल फ्लावर, मेल फ्लावर, मोनोसियस स्पेसीज. तर इथं आपण स्टॅमिनेट फ्लावर लाच काय म्हणतो आपण स्टॅमिनेट म्हणजे ज्यामध्ये स्टेमन आहे फ्लावरमध्ये बाकी ॲब्सेंट आहे त्यालाच आपण काय म्हणणार मेल फ्लावर आहे. ते कोणतं फ्लावर मेल फ्लावर. पपया हे कशाचं उदाहरण आहे डायोसिसचं आहे का मोनोसिसचं आहे डायोसिसचं आहे. पिस्टिलेट फ्लावरलाच आपण काय म्हणतो फिमेल फ्लावर म्हणतो. काय म्हणतात फिमेल फ्लावर. मेज हे कशाचं उदाहरण आहे मोनोसियसचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे मोनोसियसचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे मोनोसियसचं उदाहरण आहे. परफेक्ट फ्लावरलाच आपण काय म्हणतो बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. काय म्हणतो बायसेक्शुअल. हे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. असे आपण आणखीन तयार करू शकतो MCQ. आता मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही लिहा. इकडं बडिंग, ग्राफ्टिंग, कटिंग, लेअरिंग लक्षात. तर इकडं उदाहरण एअर लेअरिंग, हार्डवूड कटिंग, शील्ड बडिंग, स्टोन ग्राफ्टिंग, सीड. फार सोपं आहे. तर बडिंगचं उदाहरण कोणतं आहे टी बडिंग आहे. ग्राफ्टिंगचं उदाहरण काय स्टोन ग्राफ्टिंग. कटिंगचं काय हार्डवूड कटिंग. लेअरिंगचं काय एअर लेअरिंग. असं तुम्ही स्वतः तयार करा. नेक्स्ट सांगतो मेक द पेअर मी तयार केलेले. इकडं बडिंग घ्या, ग्राफ्टिंग घ्या, कटिंग, लेअरिंग घेतलेलं आहे आणि सीड ॲड करा. केलो. इकडं पपया, पोमोग्रॅनेट, संत्रा, मँगो, ग्रेप्स हे उदाहरण घेतलं. म्हणजे इकडं आपलं प्रपोगेशन मेथड आहे. इकडं फ्रूट क्रॉपचे नाव आहेत. ओके. आता इथं बडिंग कशामध्ये केली जाते बघा बरं. पपयामध्ये करतात का नाही पोमोग्रॅनेटमध्ये नाही संत्रामध्ये. ओके संत्रामध्ये करतात तर लावा जोडी. ग्राफ्टिंग कशामध्ये करतात मँगोमध्ये. कटिंग कशामध्ये केली जाते ग्रेप्समध्ये. लेअरिंग कशामध्ये केली जाते पोमोग्रॅनेटमध्ये. सीड प्रपोगेशन कशाचं आहे पपयाचं. तर हे असे विचारू शकतात कारण मोड ऑफ रिप्रोडक्शनचं आहे. तर असं तुम्ही तयार करू शकता. नंतर आपण तयार केलं लिहा इकडं ग्रुप ए मध्ये बल्ब, ट्यूबर, रायझोम्स, सकर, रनर लिहिलो इकडं. आता ग्रुप बी मध्ये लिहा बनाना, स्ट्रॉबेरी, ओनियन, पोटॅटो, टर्मरिक लिहिलो. आता लावा जोड्या. बल्ब हे कशाचं उदाहरण आहे बल्ब पोटॅटो सॉरी ओनियन कांद्याचं याला काय म्हणतात बल्ब म्हणतात. ट्यूबर पोटॅटो, रायझोम टर्मरिक किंवा जिंजर आहे ना. सकर कुठं वापरतात बनानामध्ये. रनर स्ट्रॉबेरीमध्ये. लक्षात. असे MCQ तुम्ही या चॅप्टरवर तुम्ही स्वतः काढू शकता. नंतर
ग्रुप ए मध्ये लिहा स्टोन ग्राफ्टिंग, लिहिलो स्टोन ग्राफ्टिंग. बी ग्रुप ए मध्ये स्टोन ग्राफ्टिंग लिहा, टी बडिंग लिहा, एअर लेअरिंग लिहा, स्टेम कटिंग लिहा, टिश्यू कल्चर लिहा. 5 लिहिलो इकडं. बी मध्ये लिहा बनाना, मँगो, संत्रा, पोमोग्रॅनेट, ग्रेप. आता लावा, जोड्या लावा. स्टोन ग्राफ्टिंग कशामध्ये? मँगोमध्ये, पाठच पाहिजे. टी बडिंग संत्रामध्ये, एअर लेअरिंग पोमोग्रॅनेटमध्ये, स्टेम कटिंग ग्रेपमध्ये, टिश्यू कल्चर बनानामध्ये. कारण इथं सकर दिलं नाही ना. टिश्यू कल्चर हे बनानामध्ये सक्सेस आहे. चला तर नेक्स्ट बघूया आपण. फाइंड द ऑड वन आउट. फाइंड द ऑड वन आउट. यामध्ये 3 सारखे किंवा 2 सारखे असणार, एक वेगळं असणार. लक्षात. मेज, कॅस्टर, कोकोनट, पपया. आता इथं मेज, कॅस्टर, कोकोनट दीज आर द मोनोसियस स्पेसीज. ओके. पपया इज अ डायोसियस स्पेसीज, म्हणजे पपया ऑड आहे. ओके. असे आपण अनेक उदाहरणं तयार करू शकतो. ते मी तयार केलेले आहेत, ते लिहून घ्या तुम्ही. लिहा पपया, डेट पाम, मेज. आता पपया आणि डेट पाम हे डायोसियसचं उदाहरण आहे, मेज हे मोनोसियसचं आहे. ओके. मेज ऑड झालं. नेक्स्ट लिहा बल्ब, ट्यूबर, रनर, रायझोम्स. आता बल्ब, ट्यूबर, रायझोम हे काय अंडरग्राऊंड स्टेमचे एक्झाम्पल आहे. रनर हे कशाचं आहे? सब एरियल, म्हणजे रनर वेगळं वर्ड आहे. ओके. नेक्स्ट लिहा सकर, रनर, बल्ब. आता सकर, रनर, बल्ब. आता सकर आणि रनर हे कशाचे एक्झाम्पल आहे? सब एरियल स्टेम. आणि बल्ब कशाचा आहे? मग अंडरग्राऊंड स्टेम, म्हणजे बल्ब हा एक वेगळा आहे, ऑड आहे. ओके. नेक्स्ट कटिंग, ग्राफ्टिंग, बडिंग, ट्यूबर. कटिंग, ग्राफ्टिंग, बडिंग हे काय? आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. ट्यूबर हे कशाचं उदाहरण आहे? नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, म्हणजे ट्यूबर हे वेगळं वर्ड. नंतर आपण मोनोसियस, बायसेक्शुअल, डायोसियस. आता मोनोसियस आणि डायोसियस हे काय? कशाचं आहे? युनिसेक्शुअलचे एक्झाम्पल आहे. युनिसेक्शुअल आहे ना. आणि बायसेक्शुअल, मोनोसियस, बायसेक्शुअल आणि डायोसियस. मोनोसियस आणि डायोसियस युनिसेक्शुअल आहे, बायसेक्शुअल आहे वेगळं. बडिंग, ग्राफ्टिंग, पार्थेनोजेनेसिस. बडिंग, ग्राफ्टिंग व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आर्टिफिशियल. पार्थेनोजेनेसिस हे अपोमिक्सिसचं उदाहरण आहे. पार्थेनोजेनेसिस वेगळं. कटिंग आता आपण टेक्स्टबुकमध्ये बघू. कटिंग, लेअरिंग, ग्राफ्टिंग, पार्थेनोजेनेसिस. तर पार्थेनोजेनेसिस वेगळं आहे ना. नंतर पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, अपॉस्पोरी, बडिंग. पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, अपॉस्पोरी हे अपोमिक्सिसचे उदाहरण आहे. बडिंग हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके. बडिंग, ग्राफ्टिंग, कटिंग, सीड. आता बडिंग, ग्राफ्टिंग, कटिंग हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, सीड हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ओके. म्हणजे सीड वेगळं. फर्टिलायझेशन, स्टरलायझेशन, मीडियम, एक्सप्लांट. आता टिश्यू कल्चरमध्ये हे केले जातात, स्टरलायझेशन केलं जातं, न्यूट्रिएंट मीडिया वापरतात, एक्सप्लांट वापरतात. फर्टिलायझेशन होते का? नाही. तर या पद्धतीनं आपण याचा आधार घेऊन आपण स्वतः तयार करू शकतो. नेक्स्ट बघूया ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स. तर ट्रू ऑर फॉल्समध्ये इथं टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल. असेक्शुअलमध्ये फ्युजन होतं का? इन्व्हॉल्व आहे का? नाही. म्हणजे काय? रॉंग आहे. म्हणजेच काय? फॉल्स आहे. इथं फॉल्स पाहिजे बेटो. मी राईट केलेलं आहे, ते राईट नाही. फॉल्स म्हणजे चूक आहे.
असेक्शुअलमध्ये होतं का नाही, ते कशामध्ये होतं, सेक्शुअलमध्ये होतं. मग यावरून आपल्याला तयार करता येतं याचा आधार घेऊन की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर तेव्हा काय असणार, ट्रू असणार. काय असणार, ट्रू. इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन डू नॉट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. असं जर असेल सेंटेन्स तर काय असणार, ट्रू असणार. नंतर अ फ्लावर कंटेनिंग बोथ स्टेमन अँड पिस्टिल नोन ॲज परफेक्ट फ्लावर. कसं असणार आहे, ट्रू असणार आहे. हे आपण स्वतः तयार केले हां, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही. नंतर लिहा इन युनिसेक्शुअल फ्लावर कंटेनिंग बोथ स्टेमन अँड पिस्टिल. युनिसेक्शुअलमध्ये असते का स्टेमन पिस्टिल, नाही, एकच असणार, म्हणून त्याला युनिसेक्शुअल म्हणतात. इथं स्टेमनी म्हटलं आणि पिस्टिल म्हटलं म्हणजे फॉल्स. स्टॅमिनेट फ्लावर कंटेन ओनली स्टेमन. स्टॅमिनेट फ्लावर कंटेन ओनली स्टेमन. बरोबर आहे, बरोबर आहे, ट्रू. नंतर पिस्टिलेट फ्लावर कंटेन स्टेमन. पिस्टिलेट फ्लावरमध्ये फक्त स्टेमन आहे म्हणते. पिस्टिलेटमध्ये स्टेमन असणार आहे का नाही, पिस्टिल असणार, तर हे फॉल्स आहे वाक्य. नेक्स्ट इन बायसेक्शुअल फ्लावर कंटेन ओनली स्टेमन. बायसेक्शुअलमध्ये फक्त स्टेमन आहे असं म्हणणं आहे त्याचं. बरोबर आहे का नाही, बाय म्हटल्यानंतर दोन्ही असायला पाहिजे, म्हणजे रॉंग आहे, म्हणजे फॉल्स आहे. आता इथं टेक्स्टबुकमध्ये बघू आपण. इन पपया मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन 2 डिफरंट प्लांट्स. पपयामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स हे 2 वेगळ्या झाडावर असते. करेक्ट, करेक्ट, त्यालाच म्हणतात डायोसियस. ओके. मग यावर आणखीन आपल्याला सेंटेन्स तयार करता येणार. इन मेज मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट इन सिंगल प्लांट. इन मेज मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट इन सिंगल फ्लावर. मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे एकाच झाडावर वेगळ्या वेगळ्या लोकेशनमध्ये असतात, म्हणजे ट्रू. लक्षात. द मेल अँड फिमेल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल फ्लावर नोन ॲज युनिसेक्शुअल फ्लावर, असं त्यांचं म्हणणं आहे. मेल अँड फिमेल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल फ्लावर नोन ॲज युनिसेक्शुअल. असं मग युनिसेक्शुअल म्हटल्यानंतर मेल अँड फिमेल ऑर्गन डिफरंट फ्लावरमध्ये असतं, तर हे फॉल्स आहे. द मेल अँड फिमेल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल फ्लावर नोन ॲज बायसेक्शुअल. हे कसं आहे, करेक्ट आहे. बायसेक्शुअलमध्ये मेल अँड फिमेल ऑर्गन एकाच फ्लावरमध्ये असते, त्यालाच बायसेक्शुअल म्हणतात, त्यालाच परफेक्ट फ्लावर म्हणतात, त्यालाच हर्मॅफ्रोडाइट फ्लावर असं म्हणतात. ओके. द मेल अँड फिमेल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन डिफरंट फ्लावर known as unisexual flower. Male and female organs are present in different flower. मेल आणि फिमेल वेगळ्या फ्लावरमध्ये प्रेझेंट असतं, त्यालाच युनिसेक्शुअल फ्लावर म्हणतात. करेक्ट आहे, म्हणजे ट्रू आहे. काय, ट्रू आहे. नेक्स्ट, मेज इज अ एक्झाम्पल ऑफ बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावरचं उदाहरण आहे का मेज, नाही. युनिसेक्शुअल आहे, मोनोसियस आहे, म्हणजे वाक्य फॉल्स. पपाया इज अ एक्झाम्पल ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर. युनिसेक्शुअलचं पपाया उदाहरण आहे, येणार ना, कारण ते डायोसियस आहे. आणि युनिसेक्शुअल आहे म्हणजे डायोसियस आहे. ओके, तर ट्रू. मेज अँड कोकोनट आर द एक्झाम्पल ऑफ मोनोसियस प्लांट. मेज आणि कोकोनट हे मोनोसियसचे उदाहरण आहे का म्हणाले. यस, राईट, ट्रू. मेज अँड कोकोनट आर द एक्झाम्पल ऑफ डायोसियस प्लांट. मेज आणि कोकोनट हे डायोसियसचे उदाहरण आहेत का, नाही, ते कशाचे, मोनोसियसचे, म्हणजे फॉल्स. पपाया अँड डेट पॉम आर द एक्झाम्पल ऑफ डायोसियस प्लांट. पपाया आणि डेट पॉम हे डायोसिसचे उदाहरण आहे असं म्हणणं आहे. ट्रू, डायोसिसचे उदाहरण आहेत ते पपाया आणि डेट पॉम. बल्ब अँड ट्यूबर आर द एक्झाम्पल ऑफ अंडरग्राउंड स्टेम. बल्ब आणि ट्यूबर हे अंडरग्राउंड स्टेमचे उदाहरण आहे. ट्रू. सकर्स अँड रनर आर द एक्झाम्पल ऑफ सब एरियल स्टेम. सकर आणि रनर हे कशाचे, सब एरियल आहे. ट्रू आहे. बल्बिल्स आर मॉडिफाईड फ्लावर. बल्बिल कसं आहे, मॉडिफाईड फ्लावर आहे, म्हणजेच करेक्ट आहे, म्हणजे ट्रू आहे. मनी प्लांट प्रपोगेटेड बाय कटिंग.
मनी प्लांटचं प्रपोगेशन कटिंगद्वारे होते का? ट्रू. मनी प्लांट हे कटिंगनंच लावलं जातं. तर हे आपण स्वतः काढलेले आहे, तुम्ही काढू शकता. इथं बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट जीन्स फ्रॉम मोर पॅरेंट्स इन अ सिंगल हायब्रिड प्लांट इज अ पॉसिबल. काय म्हटलेलं आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये वेगवेगळे जेनेटिकल कॅरेक्टर एका प्लांटमध्ये आणता येतं, ज्यालाच हायब्रिड प्लांट असं म्हणतात. करेक्ट आहे, ट्रू आहे. बल्बिल्स आर नॉर्मल फ्लॉवर आहे का? नाही. कसं आहे? मॉडिफाईड फ्लॉवर आहे. म्हणजे हे सेंटेन्स फॉल्स आहे. इनॉक्युलेशन ऑफ द एक्स प्लांट इज अ नेसेसरी इन टिश्यू कल्चर. इनॉक्युलेशन झाल्याशिवाय टिश्यू कल्चर होतच नाही, नेसेसरी आहे, म्हणजे ट्रू आहे. नेक्स्ट बघूया आपण आन्सर इन ब्रीफ म्हणजे शॉर्ट नोट, 2-2 मार्काचं. व्हॉट इज द मीन बाय प्लांट टिश्यू कल्चरची डेफिनेशन लिहिणं आवश्यक आहे. डेफिनेशन द्यायचं, त्याबद्दल लिहायचं की हे कोण काढलेलं आहे, हे कशावर अवलंबून आहे, टोटिपोटेन्सीवर अवलंबून आहे. ओके. डिफाईन फर्टिलायझेशन बायोलॉजीमध्ये झालेलं आहे, फर्टिलायझेशनची डेफिनेशन, आणि 1-2 त्याचे एक्सप्लेन करायचं. नेम द टाइप्स ऑफ अपोमिक्सिस. अपोमिक्सिसचे फक्त इंग्लिश करायचं. कोणतं? पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, अपॉस्पोरी आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो. 4 एक्झाम्पल द्यायचे, 2 मार्क घ्यायचे. गिव्ह द टाइप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्याचे टाईप लिहायचे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे. कोणकोणते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन? आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. नॅचरलचे उदाहरण द्यायचे आणि आर्टिफिशियल उदाहरण द्यायचे, 2 मार्कासाठी. डिफाईन पार्थेनोजेनेसिस, त्याची डेफिनेशन द्यायची पार्थेनोजेनेसिसची आणि त्याचे उदाहरणं द्यायचे. ओके, हे शॉर्ट नोट्स. नेक्स्ट, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता 3-3 मार्कासाठी. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन? सेक्शुअल रिप्रोडक्शनचे ॲडव्हान्टेजेस कोणते ते इथं लिहायचे. तर यावर्षी हे डिलीट केलेलं आहे, म्हणजे रिड्यूस केलेलं आहे, पण पुन्हा राहणार आहे. ओके. व्हॉट आर द कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस? पार्थेनोजेनेसिसचे कॉजेस लिहायचे आहे ना, तर हे यावर्षी आहे. डिस्क्राईब इन शॉर्ट अपोगॅमी. अपोगॅमी एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन द टेक्निक इन टिश्यू कल्चर. शॉर्टमध्ये त्याचे टेक्निक जे 10 आहेत ते 10च्या 10 लिहून काढायचे. व्हॉट इज टोटिपोटेन्सी? टोटिपोटेन्सी काय, त्याचा बेस काय, कशावर अवलंबून आहे ते लिहायचं. नेक्स्ट, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हे 4 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन? यावर्षी डिलीट आहे, पुन्हा राहणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनचे सिग्निफिकन्स. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन? यावर्षी डिलीट आहे, पुन्हा राहणार आहे. डिस्क्राईब अपॉस्पोरी एक्सप्लेन करायचं आहे. व्हॉट इज अ ग्राफ्टिंग? ग्राफ्टिंग एक्सप्लेन करायचं, त्याचे टाईप्स लिहायचे. व्हॉट इज मीन बाय पार्थेनोजेनेसिस? पार्थेनोजेनेसिस एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. हे 4 मार्कासाठी किंवा 6 मार्कासाठी. डिफाईन सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन. नंतर व्हॉट आर इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. तर हे 1 मार्काची डेफिनेशन करायला धरलो आपण, तर ॲडव्हान्टेज हे 2.5 मार्क, म्हणजे 5 आणि 1 6 मार्क. ओके. डिफाईन असेक्शुअल रिप्रोडक्शन. एक्सप्लेन नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन डेफिनेशन 1 मार्क आणि नॅचरल व्हेजिटेटिव्ह जे 3 आहेत 2-2 मार्कासाठी राहणार. अंडरग्राऊंड स्टेम, सबएरियल स्टेम आणि बल्बिल हे 2-2 मार्कासाठी, म्हणजे 6 मार्क, किंवा बल्बिल 1 मार्कासाठी 2-2 मार्क, असं ते एक्झामिनर जसं मार्किंग सिस्टीम ठेवणार त्या पद्धतीनं. तर आपण हे व्यवस्थित ओके तयार ठेवायचं. नेक्स्ट, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. राईट द स्टेप्स इन्व्हॉल्व इन टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरच्या टेक्निक जे आहेत 10 ते व्यवस्थित लिहायचे तुम्हाला 6 मार्कासाठी किंवा 8 मार्कासाठी. ओके. राईट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ टिश्यू कल्चर. तर यावर्षी हे डिलीट आहे, पुन्हा राहणार आहे. ॲडव्हान्टेजेस लक्षात, 3 मार्कासाठी ॲडव्हान्टेज, 3 मार्कासाठी डिसॲडव्हान्टेज, असं 6 मार्काचं आहे क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो,
इथं आपलं एक्झरसाइज संपलेला आहे, म्हणजे चॅप्टर पूर्ण ओके झालेला आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा. एक्झरसाइजमध्ये एक्स्ट्रा प्रश्न मी सांगितलेले ते लिहून घ्या. तुम्ही स्वतः आणखीन तयार करा आणि व्यवस्थित ऑनलाईन एक्झाम द्या. पूर्ण MCQ टाईप आहे. तर इथं थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.